उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीतील कुरबुरी आणि पक्षांतर्गत खतखत सातत्याने समोर येताना दिसते। हाच धागा पकडत सुप्रिया सुळेंनी पक्षाला लक्ष केलंय। अजित पवार असते तर आजची परिस्थिती वेगळी असती असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या माणसांना उमेदवारी दिली जाते का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला होता। त्यामुळे विधान परिषद तिकीट वाटपावेळी पुण्यात घडलेलं नाराजी नाट्य ताजं असतानाच सुप्रिया सुळेंनी सुनेत्रांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलंय। दादा असतात तर खूप गोष्टी वेगळ्या असतात, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला माहिती आहे। गंमत मला अशी वाटते की अनेक स्टेटमेंट्स आम्ही तेव्हा केले तेव्हा आम्हाला खोडून काढण्यात आलं आणि आज आम्ही म्हणतोय नको रे बाबा आणि ते म्हणतात नाही नाही तेव्हा असं झालं होतं। मग कसं आपण लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असं मनात वाटतं, कारण का आम्ही अतिशय निर्मळ मनाने खरं सांगितलं आणि पांडुरंग साक्षी आहे त्याला आणि अनेक लोक साक्षी आहेत। आणि तेवढंच नाही, तुमच्यापैकी किती पत्रकार आहेत ज्यांना दादा स्वतःच बोलला होता। त्याच्यामुळे दादा स्वतः तुम्हाला काय काय बोलला होता ते दादा गेल्यानंतर खोडून काढायचं पाप काही लोकांनी केलं।